नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात हर्षला खताते लिखित कथा दी लॉस्ट सोल भाग 6. अभिवाचन दीपाली. मागील भागात आपण पाहिले की राधा आणि कृष्ण दोघेही संभ्रमात आहेत की एकमेकांच्या स्पर्शाने त्यांना एकमेकांच्या भावना कशा काय कळतात. इकडे राधाला पुन्हा तेच स्वप्न पडते आणि पुन्हा तिला तीच निळसर ज्योत स्वप्नात दिसते, परंतु ह्यावेळी तिचा आकार आधीपेक्षाही मोठा असल्याचे राधाला जाणवते. तसेच ह्यावेळी स्वप्नात तिला कृष्णाचीही उपस्थिती असल्याचे जाणवते. मुख्य म्हणजे स्वप्नात ती तिच्या दोन्ही पायावर उभी असते, परंतु स्वप्नातून बाहेर येताच वास्तविक जगातील आपल्या व्यंगामुळे ती अगदीच खचून जाते. कृष्णा राधाने पाहिलेली स्वप्नेही तिच्या स्पर्शाद्वारे पाहू शकतो हे कळताच राधा अजूनच चक्रावते. या उपर कृष्णाला असे वाटते की महादेवांनीच त्याची आणि राधाची जोडी बनवली आहे. हे तो राधालाही बोलून दाखवतो. राधा त्याचे हे मत ऐकून त्याला समजावते की आपण दोघे पुराणातील राधाकृष्ण नाही आहोत आणि मला प्रेम म्हणजे काय हे देखील ठाऊक नाही, त्यामुळे आपली जोडी जमणे अशक्य आहे. असे बोलून राधा तिच्या रूममध्ये जाऊ लागते तेव्हा कृष्णाचे पुसटसे वाक्य तिच्या कानी पडते. राधा, तुला प्रेम म्हणजे काय हे मी समजावून देईन. आता पुढे. आज शनिवार, आमच्या एक्सकर्शनचा दिवस. कृष्णाने माझ्याशी प्रेमाबद्दल बोलल्यापासून मी त्याच्याशी संवाद टाळत होते. तोच बोलत होता माझ्याशी, पण मी शक्यतो त्याच्यापासून लांबच राहत होते. त्याला पहिल्या दिवशी भेटल्यापासून माझ्या डोक्यात जे आले होते की लोक आज मला चेटकीन म्हणतात, तसेच हा माझ्यासोबत राहिला तर याला चेटूक म्हणतील, हे आता सतत माझ्या डोक्यात घुमत होते. कृष्णाला आमच्यात येऊन अगदीच 4 दिवस झाले होते, पण तो आमच्या घरच्याप्रमाणे वागत होता आणि सर्व त्याला तसेच वागवत होते. तो तर जाईजुईच्या आईबाबांनाही भेटून आला होता. त्याच्याबद्दल सर्वांनाच एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता. त्याचे या जगात असे खास कोणीच नव्हते. या भूतलावर आपण अगदी एकटे आहोत, आपले रक्ताचे असे कोणीच नाही, ही भावनाच अंगावर काटा उभा करते. पण कृष्णा मात्र एकटाच होता. तो म्हणाला होता त्याचे 2 काका त्याच्या लहानपणीच एकाच वेळी नदीत बुडून वारले होते आणि त्याची आई ही आधीच अनाथ होती. आम्हाला कृष्णाच्या श्रीमंतीचे रहस्य आता समजले होते. त्याच्या जमिनीचा एक भाग त्याने एका कंपनीला चांगल्या किमतीत विकला होता आणि बाकीची जमीन त्याने गावातील एका गरीब कुटुंबाला शेतीसाठी दिली होती. त्याच्या उत्पादनातील काही हा नफा कृष्णाला मिळत होता. माझी आई, जी कधीही कुणावर सहजासहजी विश्वास ठेवत नसे, ती आज कृष्णाच्या बाबतीत अगदीच बिनधास्त होती. काल संध्याकाळी मी तिला त्याबद्दल विचारलेच. आई, तुला या कृष्णावर काही संशय नाही येत का ग? तो 2 दिवसात आपल्याला किती जवळचा झाला आहे. तू तर कधी कोणावर आंधळा विश्वास ठेवत नाहीस. मग कृष्णाच्या बाबतीत तो जे सांगतोय स्वतःबद्दल ते तुला पटते? ती हसली आणि माझे नाक ओढत म्हणाली, अगं राधुली, मला लोक त्यांच्या बोलण्या वागण्यातून सहज समजतात. हे जरी खरे असले तरी मी काही आंधळा विश्वास वगैरे ठेवला नाही आहे त्याच्यावर. मी हाडाची वकील आहे. मी आमच्या कंपनीतील खाजगी गुप्तहेर त्याच्या गावी पाठवले होते. त्यांनी अगदी गावातले बनून कृष्णाबद्दलची तपशीलवार माहिती मला आणून दिली. तो जे काही सांगतोय ते अगदी खरे आहे. गावात लोक अगदी आदराने नाव घेतात त्याचे. गावात सर्वात अधिक जमीन कृष्णाकडे असल्यामुळे तो त्यांच्या गावातील अगदी श्रीमंत असामी आहे बरं का. शिवाय गावी त्याचे घर देखील खूप मोठे आणि मस्त आहे. गावातील लोक त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतात. म्हणतात तो श्रावण बाळ होता त्याच्या आई वडिलांसाठी. असे म्हणून आईने मला दिलासा दिला होता. असो, तर हा कृष्ण आता सतत माझ्या मागे पुढे करत होता, ज्याची आता मला अगदी सवय होत होती. आमच्या शॉपिंगच्या वेळीसुद्धा तो सोबत आला होता. त्यानेही बरीच खरेदी केली. त्या रात्री म्हणजेच गुरुवारी मला तेच स्वप्न पडले. हे 3रे स्वप्न होते. ती ज्योत आता आणखी मोठी दिसत होती. त्या स्वप्नात मला समजले की ती ज्योत मोठी होत नव्हती, तर ती माझ्या जवळ येत होती. आणि मुख्य म्हणजे कृष्णा माझ्या सोबत उभा होता. यावेळी मी लक्ष न देण्याचे ठरवले. शुक्रवारी म्हणजे काल
मी चेहऱ्यावर कसलेही भाव न आणता गुपचूप कॉलेजचे सर्व लेक्चर अटेंड केले होते. तेवढे जाईजुईला सर्व अपडेट्स मी देत होते आणि त्यांना कोणालाही काहीही सांगायचे नाही असेही बजावले होते. त्यामुळे कृष्णाला नंतरच्या स्वप्नांबद्दल काहीच माहिती नव्हती. मी स्वप्नांबद्दल असे अनेक वचनही म्हणाले, कारण काल रात्री देखील मला पुन्हा तीच ज्योत माझ्या स्वप्नात दिसली होती आणि आता ती अधिकच जवळ मला भासत होती. त्यामुळे माझे मन अधीर होऊ लागले. असे वाटत होते की 4 पावले पुढे जावे आणि हात लांबवून तिला स्पर्श करावा. त्या ज्योतीबद्दल वर्णन करावे तर ती अगदी शुभ्र होती, अगदी चांदण्यांप्रमाणे. पण तिच्यात मोकळ्या आकाशाची निळसर छटाही होती. तिच्या प्रकाशाचे तेजोवले तिच्या चाहो बाजूस पसरले होते. आता तिचा आकार हातभर तरी मोठा दिसत होता. ती आता ज्योत राहिली नव्हती, तर एक प्रकाश स्रोत असावा असे मला वाटत होते. नेहमीप्रमाणे महादेवांची मनोभावे आराधना करून मी आजच्या दिवसाची सुरुवात करत होते. आज विशेष म्हणजे मी मुंबईवरून जवळजवळ 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिकमधील एका आडगावातील वन्य परिसरात जाणार होते. मोहनधारा वनराई असे नाव होते त्या टुरिस्ट स्पॉटचे. बघूया कसे असेल ते, असं स्वतःशीच विचार करत मी किचनमध्ये गेले. आई आणि विभा काकूची लगबग चालूच होती. काकूने कॉफी आणून माझ्यासमोर डायनिंग टेबलावर ठेवली. माझी कॉफी संपते ना संपते तोच अतिउत्साहाचा बॉम्ब फोडत जाईजुई आमच्या घरी दाखल झाली. कृष्णाही सोबत होताच. जाईजुईने प्रवासात सुखवाह असा सारखा काळा प्लाझो आणि हलक्या निळ्या रंगाचा स्लीवलेस शॉर्ट कुर्ता असा पेहराव केला होता. तर कृष्णा, तो तर त्याच्या गडद निळ्या ट्रॅक पॅन्ट आणि लाल टी शर्टमध्ये अगदी उठून दिसत होता. आज मी सुद्धा मरून प्लाझो आणि लांब पिवळा कुर्ता घातला होता. आईने माझी बॅग काल संध्याकाळीच भरून ठेवली होती. विशेष म्हणजे त्यात आम्हा चौघांना पुरेल एवढे खाण्याचे सामान भरले होते. अशी माझी डफल बॅग मी उचलण्याआधीच कृष्णाने त्याच्या खांद्याला लावली. तेव्हा मी त्याला म्हणाले, मी माझी बॅग उचलू शकते कृष्णा, आण ती इकडे. रागावून बोलायचे होते, पण त्याला पाहताच राग कुठल्या कुठे पळून जातो काही कळेना. तो हसत म्हणाला, माहीत आहे ग मला, पण मी ती गाडीत ठेवून येतो. या दोघींनी माझे कान ओरडून ओरडून अगदी सुन्न केलेत. आलोच मी. कानावर हात ठेवत तो म्हणाला व बाहेर निघून गेला. मग मी आनंदाने ओरडत बोलणाऱ्या जाईजुईकडे वळाले. तेव्हा जाई उड्या मारत म्हणाली, आई शपथ, फायनली आपण चाललोय. काल सरांनी जेव्हा आपण जात असलेल्या जागेचे सिक्रेट फोडले ना, तेव्हापासून मला राहवत नाही आहे. नावच कसलं भारी आहे ना, मोहनधारा वनराई. मी गुगलवर चेक केलं काल रात्री. निसर्गप्रेमी लोकांसाठी एक अलौकिक देणगी आहे. तिथले वातावरण खूप छान आहे. एक टेकडी चढून वरील पठारावर विविध औषधी वनस्पतींनी संपन्न आहे. असे बरेच काही लिहिले होते, पण मी पूर्ण वाचलेच नाही. मला प्रत्यक्ष अनुभवायचे आहे सर्व. ओह, आय एम सो एक्सायटेड. राधा, तू एवढी शांत का? तिने माझ्याकडे निरखून पाहत विचारले. मी नाराजीने मान खाली घालत म्हणाले, मला नाही वाटत की मी तिथे जायला हवे. हे बोटॅनिकल एक्सकर्शन माझ्यासारख्या लंगडीसाठी नाही आहे यार. मी डायनिंग टेबलावर डोके टेकले. तसे माझ्या केसांवरून मृदू स्पर्श मला जाणवला. मी वर पाहिले तर कृष्णा माझ्या बाजूला येऊन बसला होता. आश्चर्याने माझे डोळे मोठे झाले असावेत. तेव्हा तो हसत म्हणाला, यू डोंट हॅव टू केअर वेन कृष्णा इज हिअर. आता हसत हसत जाईजुई आणि आई सुद्धा डायनिंग टेबलावरती बसल्या. कृष्णा पुढे बोलत राहिला, अगं वेडाबाई, जर तुला ती टेकडी चढण्याची काळजी असेल तर ती सोडून दे. तिथे गाडीने पठारावर पोहोचण्याचा मार्ग नक्की असेल. तेव्हाच तर तुला सरांनी येण्यास मना केले नसावे काय? हा प्रश्न त्याने इतर सर्वांना उद्देशून केला. त्यामुळे सर्वांनीच त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. तरीही का कुणास ठाऊक माझे मन थोडे उदासच होते. मला काही केल्या कृष्णाच्या नजरेस नजर देता येत नव्हती. आई मला समजावण्याच्या स्वरात म्हणाली, अगं राधुली, काहीच काळजी करू नकोस बाळ. मी आधीच या कृष्णाला धमकावले. जर माझ्या राधाचे तिच्या ट्रीपमध्ये काही बरे वाईट झाले तर मी तुझ्यावर केस ठोकेन म्हणून. आई नाटकी दराडावत त्याला म्हणाली. तसे त्याने आपले हात शरणागती पत्कारत वर केले. यांचे हे नाटक मला हसवण्यासाठीच होते हे मी पैजेवर सांगू शकते. आता हे लोक एवढी मेहनत घेत आहेत म्हटल्यावर
मीही थोडी हसले. त्यानंतर मी सोडून सर्वांचीच अविरत बडबड चालू होती. मध्ये मध्ये कृष्णा माझ्याकडे शोधक नजरेने पाहत होता आणि मी त्याच्याकडे पाहण्याचे शक्य तितके टाळत होते. आम्ही कॉलेजपाशी पोहोचलो तेव्हा एक मोठी अर्धी पोपटी आणि अर्धी पांढऱ्या रंगाची लक्झरी बस आमची वाट पाहत उभी होती. त्यावर रॉयल स्कॉलर्स कॉलेजचा लोगो होता आणि त्याच्या खाली आमच्या बॉटनी डिपार्टमेंटचा सफेद सदाफुली लालबुंद जास्वंद असलेला आणखी एक छोटा लोगो खुलून दिसत होता. आम्हाला थोडा उशीर झाला होता. सर्व विद्यार्थी आधीच आपल्या ग्रुपसोबत बसून स्थिरावले होते. आमच्यासाठी अगदी मागची जागा शिल्लक होती. काहीही तक्रार न करता आम्ही मागे बसायला जाऊ लागलो. अर्थात बरीच रिकामी डोकी आमच्या दिशेने वळली होती. त्यातील मुले जाईजुईकडे तर मुली कृष्णाकडे पाहत होत्या आणि काही माझ्या आणि कृष्णाकडे पाहून एकमेकांना काहीतरी इशारा करत होते. आम्ही त्यांच्या बाजूने जाऊ लागलो तसे त्यांनी गायला सुरुवात केली. राधे कृष्णा राधे कृष्णा 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 श्री गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा राधे कृष्णा. सर्वांचे गाणे अचानक बंद झाले जेव्हा आमच्या कृष्णाने पुढे होऊन सर्वात जोरात गाणाऱ्या पोरालाच उचलले. अगदी दोन्ही हातांनी मुलीला उचलावे तसे आणि त्याच्याच संगीताच्या तालात त्याला आपल्या हातामध्ये नाचवू लागला. जतीन, ज्याला कृष्णाने उचलले होते, तो तर चांगलाच ओशाळला. कृष्णाने त्याला खाली उतरवले आणि आपले टी शर्टवरचे जॅकेट काढून हातात घेतले. कृष्णाची बॉडी त्या इतर हडकुळ्या पोरांना आता सहज समजत होती. मग तो सर्वांना उद्देशून म्हणाला, अरे तुम्ही सर्व थांबलात का? गा गा. फक्त गाताना कोणाला आपण चिडवत तर नाही आहोत ना, याची काळजी नक्की घ्या. चालतंय का? त्याच्या चेहऱ्यावर जरी हसू असले तरी डोळे मात्र आग ओकत होते. सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या आणि गाणे बोलायला सुरुवात केली. माझ्या मागे कृष्णा आणि त्याच्या मागे जाईजुई असल्यामुळे त्या सर्वांना माझ्या गतीने पुढे जावे लागले. फायनली तावडे सर ओरडत ओरडत बसमध्ये आले. मुलांनो आणि मुलींनो, आज काय मस्त वाटतंय ना? आज आपण जिथे जाणार आहोत ते अगदी अतिशय रममाननीय ठिकाण आहे. असे म्हणतात तेथे अतिप्राचीन वृक्षवेली आहेत. तेथील चराचरात संवेदना आहेत. त्यामुळे तेथे पाने, फुले, झाडे, लतिका तोडण्यास सक्त मनाई आहे. एवढे लक्षात असू द्या. काय? सर्वांनी हो असे ओरडत सरांची नक्कल केली. त्यामुळे मला देखील हसू आले. सरांमागोमाग गीता मॅडम, भोले मॅडम आणि आशिष सर देखील आले व अशा प्रकारे आमचे बॉटनीचे डिपार्टमेंट पूर्ण झाले. अखेरीस ड्रायव्हरने गाडीसमोर नारळ फोडला आणि गणपती बाप्पा मोरया अशा गर्जना करत आमचा प्रवास सुरू झाला. मी कृष्णाच्या शेजारी मागच्या सीटवर खिडकीपाशी बसले होते. जाईजुई आमच्या पुढच्या सीटवर बसला होता. त्या मागे वळून आमच्याशी गप्पा मारत होत्या. आम्ही चौघांच्या गप्पा मस्त रंगला होता. कृष्णा देखील अगदी मनमोकळेपणाने बोलत होता आणि मी त्या सर्वांमध्ये मिसळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. पण मनाच्या कोण्यात कुठेतरी ते शब्द घर करून बसले होते. राधा, प्रेम म्हणजे काय हे मी तुला समजावून देईन. आम्ही आता कसारा घाटाचा चढ चढत होतो. एव्हाना गाण्यांच्या भेंड्या खेळून खेळून मुलामुलींचे ग्रुप दमले होते. कुठे कुठे कुजबूज ऐकू येत होती आणि बाकी बहुतेक मुलं झोपले असावेत. जाईजुई देखील आता शांत होत्या. मी कृष्णाकडे नजर टाकली तर तो मंद हसत माझ्याकडेच पाहत होता. आता याच्याशी प्रेमाबद्दल बोलावे का? पण कुणी ऐकलं तर? नकोच, राहू देत, असे मी स्वतःशीच बोलत असताना कृष्णा अगदी मृदू स्वरात माझ्या कानाजवळ येत कुजबुजला. राधा, मोकळे मन देई सुदृढ तन. त्याने एवढे बोलून आपल्या रेखीव भुवया उडवल्या आणि तो गोड हसला. आता अशा मुलावर मी कसे बरे रागावू? मीही हसले व म्हणाले, मला वाटत होते की जाईजुईलाच तेवढे माझे मन वाचता येते, पण तू तर त्यांच्याही वरचढ निघालास. तो आता माझ्याकडे अगदी रोखून पाहत होता. त्याच्या डोळ्यात पाहताना मला असे जाणवले की त्याचे डोळे बरेच काहीतरी बोलू पाहत होते, पण ते मला काही समजत नव्हते. एखादा मिनिट गेला असेल. आम्ही अगदी शांतपणे एकमेकांकडे पाहत होतो. मी काही त्याला मला पडलेले प्रश्न विचारू शकले नाही. शेवटी मीच त्याला म्हणाले, आपण थोडे झोपूया, माझं डोकं जरा जड झालंय. त्यावर लगेचच तो काळजीच्या स्वरात म्हणाला, तुला बाम हवाय का?
गोळी वगैरे? मी नकारार्थी मान डोलावली व खिडकीला डोके टेकून डोळे मिटून घेतले. त्या वळणावळणाच्या घाटात झोपून गेलेलेच बरे, नाही का? पुन्हा एकदा लख्ख काळोख, आणि त्या काळोखात वाट काढत तिला शोधणारी मी. आजच्या स्वप्नाचे विशेष म्हणजे आज मला तिची अधिकच ओढ जाणवत होती. माझे मन अगदी आतुर झाले होते. मी माझ्या डाव्या बाजूस चालणे सुरू केले आणि मला लांबवर ती दिसली. आज देखील तिचा निळसर पांढरा प्रकाश अंधाराला छेद देत होता. मी एका जागी शांत उभी राहिले. तीच हळूहळू माझ्याजवळ येऊ लागली आणि आता मला केवळ डोळे दिपवणारा प्रकाश दिसत होता. अचानक माझ्या हातावर मला त्याचा स्पर्श जाणवला, अगदी आधीच्या स्वप्नांप्रमाणे. पण यावेळी त्याने त्याची बोटे माझ्या बोटात गुंफली होती आणि घट्ट मिटली होती. आता मला त्याचे माझ्या बाजूला अस्तित्व जाणवू लागले. तो हलकेच माझ्या कानाजवळ म्हणाला, हे काय असेल? तुला याची काही कल्पना आहे का? नाही. आज ही ज्योत माझ्या अधिकच जवळ आली आहे. मला हिची ऊब जाणवते. हिला मला स्वतःच सामावून घ्यायचे असे मला वाटत आहे. पण तसे काही होत नाही आहे. तेव्हा चल आपण परत जाऊया, तो काळजीच्या स्वरात म्हणाला. तो मला न्यायला आला होता. माझ्या हातातील त्याची ती पकड आता सैल झाली आणि मी डोळे उघडले. माझ्या बाजूला कृष्णा माझ्याकडेच पाहत होता. राधा, तो प्रकाश, मी बोललो तुझ्याशी तुझ्या स्वप्नात. त्याच्या आवाजात आश्चर्य, काळजी आणि एक अनामिक उत्सुकता होती. मला एक क्षण वाटले मी अजूनही स्वप्नातच आहे, कारण प्रत्यक्षात हे कसे शक्य होते. पण नाही, मी स्वप्नात नव्हते. कृष्णा खरंच माझ्या बाजूला बसला होता आणि आम्ही अजूनही बसमध्ये नाशिकच्या दिशेने प्रवास करत होतो. मी एकदा त्याच्याकडे पाहिले आणि मग मानेने होकार दिला. त्याने जे पाहिले होते ते खरे असल्याचे त्याला कळवले. आता आम्ही दोघेही आमच्या बाबतीत घडत असलेली ती चमत्कारिक गोष्ट पचनी पाडत शांत बसून होतो. यावर काय बोलावे आणि कसे वागावे हे आमच्या 18 वर्षाच्या नाजूक मनाला समजत नसावे. आमची बस अर्ध्या प्रवासात एकदा थांबली होती. तेव्हा आम्ही थोडेफार खाऊन नैसर्गिक गरजा पूर्ण करून पुन्हा एकदा प्रवास चालू केला होता. थोड्याच वेळात बस एका मोठ्या पार्किंग ग्राउंडमध्ये जाऊन थांबली आणि यावेळी गीता मॅडम सर्वांना, चला चला, आपापल्या बॅग्स घ्या आणि हळूहळू उतरा, आपण पोहोचलो आहोत, असे म्हणतात सर्व आनंदाने ओरडलेच. खाली उतरलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मनातील आतुरता शिगेला पोहोचणार नाही असे होणारच नाही. त्या ग्राउंडच्या पुढे आम्ही आलो. तो हायवे होता आणि त्या पलीकडे हिरवीगार शालू नेसलेली वनराई उंचच उंच दिसत होती. आता जाण्याच्या वाटेवर एका गेटच्या अर्धवर्तुळावर बोर्ड होता. त्यावर मोहनधारा वनराई असे लिहिले होते. सर्व आनंदाने नाचत उड्या मारत त्या गेटपाशी गोळा झाले. आज सिक्युरिटी केबिन होते. त्यातून एक माणूस बाहेर आला आणि त्यांनी सरांकडील एक पेपर पाहिला आणि आमच्यासाठी गेट उघडले. आम्ही चौघे मागेच थांबलो. आधी सर्वांना जाऊ दिले. माझ्या पायांमुळे मला गर्दीत घुसता येणे शक्य नव्हते. अखेरीस जाईजुई आत गेल्यावर मग मी आणि कृष्णा आत पोहोचलो. मी दीर्घ श्वास घेतला आणि मला तेथील जिवंतपणा खरंच जाणवला. हवेत एक वेगळीच गोडी होती, अगदी हवीशी वाटावी अशी. मी सभोवताली पाहत चालू लागले. ती एक केवळ 2 फुटांची मातीची पायवाट होती, जिच्या दुतर्फा गर्द वनराई होती. वनराई म्हणूनच या जागेला वनराई म्हणत असावे, कारण सभोवतीची पानांची सळसळ, हवेतील गोडवा, फुलांचे सुवास, पक्ष्यांचे संगीत, खारींचे चिकचिकणे सारे काही मनाला प्रसन्न करत होते आणि वनराईला मनोमन वंदन करत होते. मी 4 पावले पुढे चालले. इतक्यात जोरदार वारा सुटला आणि तो वर्तुळाकार फिरत पालापाचोळा आपल्यात घेत वर जाऊ लागला. हे माझ्याच पुढे घडले. त्यामुळे मी, कृष्णा आणि आमच्यासोबतचे काही लोक तिथेच थांबले. बाकी लोक पुढे थांबले. कृष्णाने त्याचे दोन्ही हात माझ्या खांद्यांवर ठेवून मला पकडून ठेवले होते. एकाएकी आजूबाजूच्या गुलाबी गुलमोहरांच्या झाडांना ते वावटळ आपटले, ज्यामुळे भरपूर गुलाबी गुलमोहरांच्या फुलांचा आम्हा सर्वांवर वर्षाव झाला. जेव्हा ती फुले माझ्या अंगावरून खाली पडली तेव्हा मला त्या प्रत्येक फुलाचा स्पर्श प्रकर्षाने जाणवला. अगदी वेगळा
आणि तितकाच चमत्कारिक. नमस्कार मित्रांनो, मी दीपाली. स्टोरी पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो रंजक आणि थरारक कथा. आमच्या अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा स्टोरी पॉईंटला. आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.